जनशक्ती विरुद्ध धनशक्ती हा सगळा सामना आहे आणि आपला विजय निश्चित होणार असल्याचं देखील त्यांनी स्पष्ट केलेलं आहे। त्यामुळं नाहीतर पैशाचा विजय होणार आहे, निश्चित आहे। बघा, धनशक्ती विरुद्ध जनशक्ती। त्यांनी माझ्यावर गुन्हा FIR दाखल केला। सगळे 2 नंबरचे धंदे आहेत। ते भाजपचे जिल्हा अध्यक्ष अजित पाटील कव्हेकर डोर टू डोर फिरून पैसे वाटत आहेत। म्हणजे सत्तेतून पैसा आणि पैशातून सत्ता हा त्यांचा धंदा आहे, त्यांची गुंडगिरी आहे। मला बदनाम करण्याचा प्रयत्न करत आहेत। हे गुन्ह्याचं देखील सत्र पहिल्यांदाच निवडणुकीमध्ये लातूरमध्ये पाहिलं। डोर टू डोर मताला 1,500 रुपये प्रमाणे पेमेंट वाटप करत आहेत। त्याच्यामुळं 70च्या 70 सीट निवडून यायची शक्यता आहे। आणि काही ठिकाणी पैशाचा महापूर आणलेला आहे। लोकांना आमिष दाखवले जातात, असं पैसे आहेत, खाण्यात पिण्याचं असे आमिष दाखवत आहेत लोकांकडून। म्हणजे तशा बळजबरीने गोष्टी करून घेण्यात येत आहेत आणि अशा त्यांच्यावर पैसे राहत आहेत। लोक कशाला तक्रारी करतील अशा गोष्टीच्या? साम दाम दंड असे जी नीती आहे कोण करताय आता? हे सगळे वातावरण गडूळ झाले म्हणताय, काय झालंय नेमकं? जे हे लोक त्यांचे पाहुणे रावळे आलेले आहेत, हे सगळे लोक हे सगळ्या गोष्टी करतात। महानगरपालिका निवडणूक अंतिम टप्प्यात आलेली आहे। वार्ड क्रमांक 18 या वार्डची लातूर जिल्ह्यामध्ये आणि लातूर शहरामध्ये मोठ्या प्रमाणात चर्चा झाली। या सगळ्यावर बोलण्यासाठी माझ्यासोबत आहेत सुंदर पाटील। हे निवडणूक रिंगणामध्ये आहेत। कशा पद्धतीची निवडणूक राहिली, कशा पद्धतीनं सगळा प्रचार झाला, अंतिम टप्प्यामध्ये प्रचाराचं गणित आहे? नमस्कार। प्रभाग क्रमांक 18मध्ये काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार मी सुंदर पाटील, आमच्या भगिनी पंचाक्षरी ताई व चिंताले ताई आजचा लास्टच्या टप्प्यामध्ये येऊन ठेपलेला आहे। लोकांमध्ये फिरत असताना लोक सांगत आहेत की भाजपचे जिल्हा अध्यक्ष अजित पाटील कव्हेकर डोर टू डोर फिरून पैसे वाटत आहेत। म्हणजे सत्तेतून पैसा आणि पैशातून सत्ता हा त्यांचा धंदा आहे, त्यांची गुंडगिरी आहे। त्याचे वडील माजी आमदार आहेत। सगळे 2 नंबरचे धंदे आहेत आणि लोकाला आमिष दाखवत आहेत। मी तुमच्या माध्यमातून लोकाला एकच सांगणार आहे, गेले 8 वर्ष झालं आम्ही लोकांमध्ये जनसेवा करत आहे। लोकांचे हितगुज जी कामं असतात ते आम्ही करत आहे। लोकांनी जरूर पैसा घ्यावं, कारण त्यांच्याकडे पैसाच आहे, कारण त्यांच्याकडे विकास नाही आहे। तुम्हाला विकास जर पाहिजे असेल तर आमचे नेते आदरणीय अमित विलासराव देशमुख साहेबाच्या पाठीशी खंबीर साथ द्या, आम्हाला आशीर्वाद द्या आणि तुमच्या आशीर्वादाच्या जीवावर येणारा 5 वर्ष जनसेवा काय असते हे आम्ही प्रभागामध्ये दाखवू। बॅगवरून सगळं महासंग्राम या ठिकाणी या वार्ड नंबर 18 मध्ये पाहायला मिळालं। काय होतं त्या बॅगेत? त्यांनी तर कागद असल्याचं दाखवलं ना। हो ना, जर कागद असते तर एखाद्या व्यक्तीला जर विचारलं की कार्प घालून काळी बॅग घेऊन एकटा घरोघर हिंडतो, मग ज्यावेळेस तो सापडतो त्यावेळेस तो माझा मित्रच आहे, मी त्याला विचारलं की बाबा तुझ्या बॅगमध्ये जर पैसे नाही तर दाखव ना, जर तुझ्या बॅगमध्ये पेपर आहे तर दाखवाय काहीच अडचण नाही ना। पण हे सगळे खोटे नाटे आहेत। त्याच्यात पैसे होते आणि त्या पैसे वाटत हिंडत होते आणि तो घरी जातो कवेकरांच्या आणि तो बॅगमध्ये पेपर ठेवतो आणि तुमच्या मीडिया पुढे दाखवतो। हे कसली पद्धत आहे? हे सगळं खोट्या गोष्टी करत आहेत। मला बदनाम करण्याचा प्रयत्न करत आहेत। आम्ही सामान्य कुटुंबातून पोरं आहेत सगळे उमेदवार। आमची परिस्थिती त्यांच्यासारखी नाही आहे। आम्ही जनतेला एकच सांगत आहे की तुम्हाला सुखादुखात राहणारे आम्ही लोक आहेत। कुठल्याही कामाला आम्ही पुढाकार घेणार आहेत आणि तुमची सेवा करणार आहेत। या सगळ्या प्रकरणानंतर गुन्हे देखील दाखल झाले, तुमच्या विरुद्ध देखील गुन्हा दाखल करण्यात आल्याचं पाहायला मिळालं। कशा पद्धतीने हे गुन्ह्याचं देखील सत्र पहिल्यांदाच निवडणुकीमध्ये लातूरमध्ये पाहायला मिळालं? काय, माजी आमदार शिवाजी पाटील कव्हेकर यांची दहशत आहे प्रभाग 18मध्ये। गेले 25 दक्ष त्यांनी ह्या प्रभागाचं नेतृत्व करतात, ते आमदार राहिलेले आहेत आणि त्यांचा मुलगा भाजपचा चालू जिल्हाध्यक्ष आहे। त्याच्यामुळं त्यांनी माझ्यावर गुन्हा FIR दाखल केला। का हो, सामान्य माणसाला एक उमेदवार आहे, अख्खं आयुष्य लागलेलं राहते, त्याला विचारायचाही अधिकार नाही का की बॅगमध्ये तुझ्या पैसे वाटत आहेत? हे कळाल्यावर आम्हाला कोण सांगितलं? आम्हाला एका नागरिकानं सांगितलं की ह्या ठिकाणी भाजपचे आमदार भाजपचे जिल्हाध्यक्ष पैसे वाटत आहेत। मग आम्ही ज्यावेळेस पैसे वाटता म्हणल्यावर दुसऱ्या बोळात गेल्यावर ते पैशाची बॅग घेऊन हिंडत होते। मग ज्यावेळेस विचारपूस केली त्यावेळेस तुमच्या लक्षात आलं असेल, अहो 5 माणसं आम्ही त्या बॅग खोलायचा प्रयत्न केला
पण त्यांनी आम्हाला काय बॅग दाखवली नाही. म्हणजे लक्षात घ्या ना, कागद असल्यावर दाखवाय काय अडचण आहे, मला हे सांगायचं आहे. तुम्हाला हे सगळं प्रकरणानंतर लातूरमध्ये देखील अनेक ठिकाणी तणाव पाहायला मिळाला. अनेक ठिकाणी जे आहे ते पैसे वाटत असल्याचं देखील समोर आलेलं आहे. कशा पद्धतीची ही निवडणूक पाहता या सगळ्याकडं? हे धनशक्ती विरोध जनशक्ती आहे. आज प्रभागामध्ये डोर टू डोर 1,500 रुपये मताप्रमाणे पैसे वाटप भाजपने केले. एवढा पैसा सुरू आहे सगळं मताला पैसे आहेत. त्यांचे 200 कर्मचारी स्वतः वार्डामध्ये घेऊन डोर टू डोर मताला 1,500 रुपये प्रमाणे पेमेंट वाटप करत आहेत. कशी असणार आहे मग लढाई, कशी असणार आहे हे बघ. आता आम्ही जनतेपुढे एकच विषय घेऊन जात आहे, हो का, धनशक्ती विरोध जनशक्ती. आम्ही एकच सांगतो की येणाऱ्या 5 वर्षामध्ये जर तुम्हाला सेवा पाहिजे असेल तर आमच्यासारख्या सामान्याला निवडून द्या, नाहीतर पैशाचा विजय होणार आहे, निश्चित आहे. अमित देशमुख हे अनेक ठिकाणी पदयात्रा देखील करताना पाहायला मिळाले. ही निवडणूक किती प्रतिष्ठेची सगळ्यांनी करून घेतलेली आहे आणि काय वाटतंय की ज्या पद्धतीनं गेल्या वेळेस अनेक सीट मिळाले होते, 34 जागा मिळाल्या होत्या, त्या पद्धतीनं का त्याच्यापेक्षा अधिक सीट येतील असं वाटतं तुम्हाला? हे लातूर आहे विलासराव देशमुख साहेबाचं, हे लातूर आहे शिवराज पाटील चाकूरकर साहेबाचं, हे लातूर आहे दिलीपराव देशमुख साहेबाचं, हे लातूर आहे अमित विलासराव देशमुख साहेबाचं. ज्यांनी ह्या लातूरमध्ये विकासाची गंगा वाहिलेली आहे, त्याच्यामुळं 70च्या 70 सीट निवडून यायची शक्यता आहे. आणि त्याच्यामुळं भाजप असेल राष्ट्रवादी असेल ह्यांची पायाखाली वाळू सरकलेली आहे, म्हणून पैशाचा पाऊस पाडत आहे ते. कशा पद्धतीनं पाहता शेवटचा प्रश्न, वंचित बहुजन आघाडी असेल, काँग्रेस असेल, पहिल्यांदाच एकत्र येऊन लढते. जर वेगळे लढले असते तर आपण पाहिलं अनेक निवडणुकांमध्ये त्याचं विभागणी झाल्याचं पाहायला मिळालं. यावेळेस काय परिस्थिती असणार? नाही, निश्चित वंचितचा काँग्रेसला खूप फायदा होणार आहे. वंचितचा एक मतदार आहे आणि आंबेडकर वादी सगळे कार्यकर्ते आहेत, त्याच्यामुळं काँग्रेसचा निश्चित फायदा होणार आहे. सुंदर पाटील यांनी स्पष्ट केलेलं आहे, जनशक्ती विरुद्ध धनशक्ती हा सगळा सामना आहे आणि आपला विजय निश्चित होणार असल्याचं देखील त्यांनी स्पष्ट केलेलं आहे. त्यामुळं 18 नंबरची जी निवडणूक आहे वार्ड नंबरची, ही चर्चेत ठरलेली आहे. या चर्चेअंती गुलाल कुणाला लागणार हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. अखेरच्या टप्प्यामध्ये निवडणूक आहे. प्रचार यंत्रणा आज थंडावतील, मात्र त्या अगोदर जे आहे ते 5 नंबर वार्ड क्रमांकाचं जे आहे ते वातावरण चांगलंच तापले. कारण माजी महापौर विक्रांत गोजमगुंडे यांच्याशी थेट मंठाळे आप्पांचा सामना होतोय. काँग्रेसनं मंठाळे आप्पांना या ठिकाणी रिंगणात उतरवले आहे. आप्पा, कशा पद्धतीने पाहता शेवटचे काही तास शिल्लक राहिलेले आहेत? सध्या जो शेवटच्या टप्प्यातला प्रचार चालू आहे, तर तो प्रचार विचित्र प्रकारचा गोष्टी आमच्या लक्षात येतात. काही ठिकाणी म्हणजे त्या लोकांना उगाच भडकविणे आणि काही ठिकाणी पैशाचा महापूर आणलेला आहे असं आम्हाला लोकांकडून कळत आहे. आणि त्या लोकांना आमिषं दाखविली जातात. काम केल्या नसल्यामुळे ह्या गोष्टी कराव्या लागतात हे आपण सर्व जाणतात. काम केलं असतं तर असल्या गोष्टी दाखवायचा प्रश्न उभा राहत नव्हता. काय घडतंय नेमकं वार्डामध्ये? शेवटचे काही तास शिल्लक आहेत. कशा पद्धतीचा प्रचारानं आता आज प्रचार देखील थांबणार आहे? आम्हाला लोकांकडून समजत आहे की बाबा असं पैसे वाटत आहेत, घेत आहेत हे, आणि त्यांना आमिष दाखविण्यात येत आहेत, खाण्यात पिण्याचं असे आमिष दाखवित आहेत. आणि लोकांकडून म्हणजे तशा बळजबरीने गोष्टी करून घेण्यात येत आहेत आणि आम्हाला करावं असे त्यांच्यावर प्रेशर आणत आहेत. कोण प्रेशर आणताय आणि कशा पद्धतीनं सुरू आहे? याच्या तक्रारी वगैरे केल्यात का तुम्ही? नाही, तक्रारी कशाला करतील लोक कशाला तक्रारी करतील अशा गोष्टीच्या? लोक तक्रारी, पण आम्हाला कळतं ना, आम्ही संपूर्ण प्रभागात फिरत असताना की हे जो चाललंय हे करावं का लागतं ह्याचा विचार सर्व जनतेने करा. पैसे काय द्यावे लागतात ह्याचा विचार जनतेने केला पाहिजे. साम दाम दंड असे जी नीती आहे ती कसले लोक वापरतात. आम्ही काँग्रेस पक्षाचे सरळ साधे माणसं चालणारे आहोत. काँग्रेस पक्ष असल्या विचारसरणीला आत्तापर्यंत थारा दिला नाही, पुढे देणार नाही. तर अमित देशमुख यांनी स्वतः या ठिकाणी पदयात्रा देखील केल्याचं पाहायला मिळालं. कशा पद्धतीनं त्यावेळेस त्यांनी नागरिकांची आणि मतदाराशी साथ घातली? अमित भैयांनी या भागामध्ये अनेक ठिकाणी संपर्क साधलेला आहे आणि अनेक प्रश्नाचा मार्गी लावलेला आहे. जसं की श्रीकृष्णनगरचा जो जाणारा आणि सम्राट चौकाला जोडणारा रस्ता आहे तोही लवकरच खुला करून द्यायचं आश्वासन दिलं आणि ते करणारच आहेत. आणि अनेक ज्या काही गोष्टी आहेत मूलभूत सोयी त्याही सोडवण्याचा त्यांनी संकल्प केलेला आहे. अमित देशमुख ज्यावेळेस सभा झाली त्यावेळेस
स्पष्टपणे सांगितलं होतं की इथल्या लोकांनी खंजीर खुपसला, असा थेट आरोप देखील करण्यात आलेला होता. नागरिकांपर्यंत आणि मतदारांपर्यंत या सगळ्या गोष्टी गेल्यात असं वाटतंय का तुम्हाला? सर्व नागरिकांना लक्षात येतं की बाबा काँग्रेस पक्षानं या लोकांना एवढं मोठं केलं आणि ते थोड्याशा काय छोट्या मोठ्या कारणासाठी आपल्याला माहितीच आहे की आपल्याला येणाऱ्या काळामध्ये या भागातून आपल्याला उमेदवारी मिळणार नाही हे समजलं की त्यांनी लगेच पक्ष सोडला आणि दुसरीकडे गेले. पण कसं पाहता आता ही निवडणूक थोडक्यात आता अगदी काही तास शिल्लक आहे प्रचारासाठी, किती चॅलेंजिंग होती ही निवडणूक आणि सध्या काय प्रतिसाद मिळतोय? महापौर असल्यामुळं त्यांच्या त्या पदाचा त्यांनी काँग्रेसच्या पक्षाकडून ते महापौर झाले होते. त्याचा एक म्हणजे हे ते त्याचा मोठेपणा दाखवून हे गोष्टी केलेल्या आहेत की ह्या गोष्टीचा त्यांनी गुडविल निर्माण करून करावं असं त्याने, पण ते खोटं ठरवित आहेत. जनतामध्ये आम्हाला संपर्कच नाही, आम्हाला भेटतच नाही, आमचे काम होतच नाहीत आणि ह्या सगळ्या गोष्टी करताना त्या सगळं जनता सर्व मांडत आहे. आता आम्ही फिरत आहोत ना, संपर्क करत आहोत, दारोदार घरोघर फिरत आहोत आणि त्याच ठिकाणी आम्ही संपर्क करत आहोत. कोण हे सगळं कोण करताय? आता हे सगळं वातावरण गडूळ झाले म्हणताय, काय झालंय नेमकं? म्हणजे ते त्यांचे म्हणजे ते लोक त्यांचे जे हे लोक त्यांचे पाहुणे रावळे आलेले आहेत, हे सगळे लोक हे सगळ्या गोष्टी करतात. त्यांचा सहभाग जरी नसला तर त्यांचा सहकार्य म्हणजे त्यांच्या सपोर्टशिवाय अशा गोष्टी होतात का, अशी चर्चा आहे सगळ्या. आम्हाला तर त्या गोष्टी आम्ही तसल्या गोष्टीकडे लक्षही देत नाही. कारण काय, ह्या गोष्टी का करतात माणसं की आपलं काहीतरी कमी आहे, आपल्याला काहीतरी लोक हे करतात आणि ते म्हणजे ह्या गोष्टी, ह्या पैशाचा वापर, ह्या सगळ्या असल्या गोष्टीचा वापर ते करतात. बरोबर. तरी किती विश्वास आहे तुम्हाला की जनता तुमच्या पाठीशी राहील? 100% विश्वास आहे मला की मी निवडून येणार आणि लोकांनी असल्या गोष्टीला थारा देऊ नये असं माझं वैयक्तिक आणि प्रांजळ मत आहे. हे आहेत मंठाळे अप्पा. खरं तर प्रचाराला काही तास शिल्लक राहिलेले आहेत, मात्र त्या अगोदर आपला विजय निश्चित असल्याचं ते स्पष्टपणे सांगतायत.